हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. तर मी शहाद्याला आली आहे आणि माझ्या आत्ते भावाचं एंगेजमेंट आहे. तर माझ्या होमटाऊनलाच इथेच कार्यक्रम आहे. मी आणि तो काल आम्ही ट्रॅव्हल्सने बसलो आणि आज सकाळी आलो आहे. आणि आल्याच्या नंतर आहे ना, जी काही लास्ट मिनिटची शॉपिंग आहे ना ती झाली आहे. आणि आता संध्याकाळचा टाईम आहे, तर मी केस वगैरे धुवून घेतले आणि मला जे काही उद्याची तयारी करायची ती आमची चालू आहे. पार्लरमध्ये पण मी जाऊन आली आहे. वॅक्स थ्रेडिंग वगैरे झालं आहे आणि ब्लीच तर मी घरीच लावणार आहे, तर ते आता करायचं आहे. आणि उद्या कुठली साडी वगैरे घालायची, ज्वेलरी घालायची, ते सगळं मला काढून ठेवायचं आहे. आणि मम्मींची पण जी काही साडी आहे ते सगळे आम्हाला तयारी करायची. आणि आता स्वयंपाक पण झालेला आहे रात्रीचा. आणि अजून मला इथून आहे ना आंटीकडे पण जायचं आहे. तर तिथे मम्मी पप्पा टीनू सगळे आलेले आणि सगळे बाकीचे फॅमिली मेंबर्स आहेत, आजी बाबा आत्या, तर सगळे तिकडे आहेत. तर तिकडे पण मला जायचं आहे. आणि उद्याची जी काही एंगेजमेंटची तयारी आहे ना, तर त्याचं जे काही अरेंजमेंट आहे त्या गोष्टी आम्हाला थोड्या डिस्कस करायच्या आहे. आणि नवरीसाठीचे जे काही गिफ्ट्स वगैरे आहेत ते सगळं पॅकिंग वगैरे कसं काय वस्तू सगळ्या बघायच्या आहेत. तर काय कसं कसं होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि हा एंगेजमेंटच्या तयारीचा लॉग आहे, तर चला मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणारच आहे. तर आता मी माझी जी साडी वगैरे ज्वेलरी वगैरे ते काढून घेते. त्या अगोदर ना मम्मींनी मस्त अशी खिचडी इकडे बनवलेली होती. आता मी आल्यापासून ना माझी सगळी जी धावपळ आहे ती चालू आहे, बाहेर जाणं आणि एंगेजमेंटची तयारी वगैरे असं सगळं. आणि आल्यावर मग मी हेअर्स वॉश केले. तोपर्यंत मग मम्मींनीच खिचडी बनवून ठेवली आहे आणि जी की खूप टेस्टी अशी बनलेली होती. मग यानंतर ना मला ब्लीच लावायचं होतं. मग त्या अगोदर मस्त असं जेवणाचे ताट इकडे मी रेडी करून घेतले आणि सोबतच हा पापड भाजून घेतला. असं मस्त गरमागरम सासूबाईंच्या हातचं जेवण भेटलं म्हणजे अजून काय पाहिजे. असं ना, जेव्हा आपण स्वतः कुकिंग करतो तेव्हा इतकं खावं नाही वाटत, पण जेव्हा पण असं मम्मी काही बनवताना मग जेवण जरा जास्तच होऊन जातं. आणि या बाबतीत तर मी खूप लकी आहे, कारण मला दोन्ही मम्मी एकदम टेस्टी जेवण बनवणाऱ्या भेटल्या आहेत बरं का. तर इकडे मस्त आम्ही दोघींनी थोड्याशा गप्पा मारत मारत जेवण केलं आणि मग त्यानंतर मी माझ्या कामाला लागले. ब्लीच ना मी असा मोठाच डबा कधीचा आणून ठेवलेला आहे, म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळेसचाच. आणि एवढा यूज त्याचा काही झालेला पण नाहीये. लग्नाच्या वेळी ना इतकी एक्स्ट्राची शॉपिंग माझी झाली की मला कुठल्याच गोष्टी या जास्त अशा नव्याने घ्याव्या नाही लागत. आणि तेच सगळं मी अजूनपर्यंत यूज करते. तर माझा जो ब्लीचचा यूज आहे तो खूप कमी आहे, म्हणजे आता हार्डली मी तिसऱ्यांदा हे यूज करत असेल. आणि आणताना मस्त मी एवढा डबा आणलेला आहे, म्हणून म्हटलं चला घरातलं फंक्शन आहे तर याला यूज करू. आणि त्यामुळे मग मी बाहेरून ब्लीच काही केलं नाही. आणि आता याचं जे प्रमाण आहे ते मला माझ्या आंटीने सांगितलेलं आहे की कसं किती यूज करायचं. त्याप्रमाणे मग मी आता हे मिक्सचर बनवून घेतलं आणि म्हटलं चला हातांना पायांना चेहऱ्याला पूर्णच असं ब्लीच करून घेऊ, जेणेकरून माझं ब्लीच पण संपेल आणि जरा भावाची एंगेजमेंट आहे तर चमकून पण तर दिसायला हवं ना. मस्त मी माझं इकडे ब्लीच करत होती तोपर्यंत बघा आमच्या घरी कोण कोण आलंय. ओ भूत, कैसे हो तुम भूत? जय भैया, हमारा लॉग चालू है. मला विलय लावून राहिले काय काही. मला नाही रे, ब्लीच पावडर मला लाव का? काय करते फेस पॅक ब्लॉग सगळ्या साईजचे लोक आले झाले. रुद्र पण आहे, मी हो, लांब नको मध्ये रे, तो पाहिलं. घाबरून जाईल, त्याला नको नाही का, तो उलट हसेल, तो घाबरत हा, नाही, घाबरून जाईल तो. घाबरतच नाही. ब्लीच आहे घे. ब्लीच हे ये. थांब थांब, अरे तो घाबरून जाईल मला बघून. अरे थांब ना रे. नाही 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 घाबरत आहे. ये इधर देखो कौन कौन आहे. अजून कोण आले? दादू आला, नवरदेव आला. नवरदेव आलाय. नक्ष कुठे आलाय रे तू? तू काय पाहतोय? त्यालाच बघतोय तो, आरशामध्ये दिसतोय तो, इकडे बघतोय. ते तिकडचं बटन ऑन नाही त्याच्यामुळे. हा कर चालू. झालं एकदा एकदा ओला. हा झालं. कुठं चालू झालं? हो नक्ष नक्ष. तो बरा आला आणि मग राहतोय तो. तो तर मजा करतोय पूर्ण.
नको बाई. नाही ओळखत तो. तो एकदम छोटा होता तेव्हा माझं लग्न झालं तेव्हा. तेव्हाच पाहिलेलं मी त्याला. हे कम्प्लीट होईपर्यंत बसा तुम्ही तिकडे. कुठे आहे रे? हे घे घे घे. अरे बाबा ते लहान पोरं नाही मग काही चांगलं राहत नाही. आता बघतोय तो. काय बघतोय. बस तिथे बस. तर इकडे ना माझं ब्लीच लावायचं चालू होतं. तेवढ्यात त्यांचे सगळ्यांचे जेवण आटोपले आणि मग ते सगळे मला घ्यायला इकडे वॉक करत आले. सगळे जी माझी फॅमिली आहे ते आंटीच्या घरी जमलेले आहेत आणि तिथून ही आमची गँग इकडे आली आहे. तर आता मला ब्लीच लावून यांच्यासोबत आंटीकडे जायचं आहे. मग यांना म्हटलं जरा वेळ बसा, माझं काम झालं की आपण निघू. मग ते सगळे इकडे गप्पा मारत बसले आणि इकडे बघा आमच्या नक्ष बाळाची मस्ती चालू होती. तर तेच सगळेजण एन्जॉय करत होते. नंतर किती पूर्ण इथल्या पेंटिंग सारखं लावते. जास्त घे ना ग. पूर्ण हाताला पुरायला पाहिजे ना. पुरेल अजून आहे, मी करून देईल. तू लाव चांगला असं बघ. मी जसं दाट त्यांना लावून दिलं नाही. तर आता टीनू पण आलेली होती तर तिला म्हटलं चल तू मला पटकन लावून दे जेणेकरून लवकर लवकर होईल आणि आपल्याला निघता येईल. तर इकडे आमच्या गप्पा पण चालू होत्या आणि ती मला ब्लीच लावून देत होती. आणि मग हे सगळं लावून झाल्याच्या नंतर आहे ना मग मी रेडी झाली आणि मग आम्ही जायला निघालो. हा सांगितलं ना मी. चला हळू रे, हळू हळू हळू. ए चलो. कोणाच्या घरी गेला होता? बाबा होते का तिथं? कुठे गेला होता? कुठे गेला होता? मस्त खेळत होता तो. कपडे बी घालून गेला. तर मी इकडे आंटीच्या घरी आली आहे आणि इकडे जी एंगेजमेंटची तयारी आहे ती चालू आहे. तर सगळं पॅकिंग वगैरे इकडे चालू आहे. चल चल हे ठेवून दे तो. हा तो ठेवून दे. तो येईल का? तर इकडे जे आहे ना नवरदेवाचं ट्रायल चालू आहे उद्याच्या कपड्यांसाठी आणि आमचे बाबा बघा काय कॉम्प्लिमेंट देत आहे. कसं वाटतंय बाबा ड्रेस? गुलाबी रंग. हा चालेल. हा घाल. हा काय सांगताय? अमिताभ बच्चन दिसतोय डायरेक्ट. बापरे, अमिताभ बच्चनची उपमा देऊन दिली. मग आंटी ते शिवून घ्यायचं का डायरेक्ट? मग लेस दिलाय ना तुम्ही? हा तसं पण बांधता येईल ना. मग चालेल. फुलगट काय सांगताय? काय दर इथे व्हिडिओ काय. तर इकडे ना जी काही ब्राईडसाठी शॉपिंग होती ना, जे फ्रुट्स वगैरे द्यायचे असतात ते मम्मी आणि आंटी पॅक करत होते आणि हे सगळं आंटी दुपारी जाऊन घेऊन आलेली आहे आणि तेच पॅकिंग इकडे चालू होती. आणि तुम्हाला चांगलंच माहिती असेल की लग्नाचं घर असलं म्हणजे किती हा गोंधळ असतो. तसाच आमच्या घरात गोंधळ चालू आहे. कोण काय बोलतंय, कोण कुठे मस्ती करतंय, कोणाचं काय चालू आहे काहीच कळत नाहीये. त्यामुळे मी हा आवाज ड्रॉप केलेला आहे. तर इकडे आमचे बाबा पण काय सांगतायत ते पण बघा. हा हा. तर इकडे जी काही पॅकिंग आहे ती तर चालूच आहे. पण जेव्हा दादूचा ड्रेस ट्राय करत होतो तेव्हा अमिताभ बच्चनचा विषय निघाला आणि त्यावरून ना मग बाबा आता मला सांगताय की सर्वात सुंदर नटी कोण होती तेव्हाच्या काळातली. तर त्या सगळ्या नटींचे नावं ते मला सांगताय आणि हिरोईन न म्हणता ते नटीच म्हणताय. त्यामुळे पण मी पण तुम्हाला तसंच सांगते. तर इकडे मम्मी आणि आंटी पॅकिंग करतच होत्या पण मी पण इकडे थोडंसं पॅकिंगला हेल्प केली. आणि जे काही दुसरे गिफ्ट्स आहेत ना ते गिफ्ट्समध्ये रॅप केलेले आहेत. जे गोल्डचे गिफ्ट्स वगैरे आहेत ते वेगळे ठेवलेले आहेत. आणि हे जे फळं वगैरे द्यायचे असतात याच्यासाठी अशा टोपल्या आम्ही मागवलेल्या होत्या. तर ते एक लास्ट मिनिटला पॅकिंग त्याची करावी लागते. तर फ्रेश फळं असे आणून आता आम्ही पॅकिंग करतोय. आणि ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवेलच. तर इकडे आत्यांना म्हटलं तुम्ही पण या आणि थोडंसं हात लावा म्हणजे जे काय आपल्याला घरून शगून द्यायचं आहे त्याला सगळ्यांचा हात लागेल आणि सगळ्यांचा आशीर्वाद भेटेल. तर इकडे आल्याच्या नंतर मला काही सगळ्यांचं इंट्रोडक्शन देणं पॉसिबल नाही झालं कारण तुम्ही समजू शकता की लग्नाचं घर आहे किती हा गोंधळ आहे.
तर मी इथेच तुम्हाला सांगते, जी माझ्या राईट साईडला बसलेली आहे ही माझी आत्याची मुलगी आहे, म्हणजे नवरदेवाची मोठी बहीण. आणि माझ्या लेफ्टला बसलेल्या आहेत त्या माझ्या आत्या आहेत. आणि आंटींना तर तुम्ही ओळखतातच, आणि माझ्यासमोर मम्मी आहे, मम्मीला पण तुम्ही ओळखतात. तर इकडे ज्या काही फळांच्या टोपल्या आहेत त्या, आणि जो साखरपुड्याचा कोण आहे तो सगळं तयार झालेलं आहे. आणि हे झाल्यानंतर ना, जे काही ब्राईडला गिफ्ट द्यायचे होते ते इकडे काही पॅकिंग केलेले होते, काही ओपन होते, त्यांना पॅक करायचं होतं. आणि ज्या काही सगळ्या वस्तू आहे ना त्या सगळ्यांनी नव्हत्या बघितलेल्या, तर ते सगळं आहे ना आता सगळ्यांना दाखवायचं होतं. त्यामुळे मग म्हटलं आधी जे हे फळांचं वगैरे आहे ते मोकळं करू, आणि मग त्या एक एक वस्तू काढू, जेणेकरून इकडे तिकडे काही वस्तू होणार नाही आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जागेवर ठेवल्या जातील. तर इकडे जे शृंगारचं साहित्य आहे ते आणलेलं आहे, आणि ते सगळेजण बघतायत की ब्राईडला जे आपण शृंगारपेटी देतो त्याच्यामध्ये काय काय वस्तू आहेत. तर इकडे आम्ही एक एक वस्तू ह्या बघत होतो, आणि इकडे बघा आमच्या नक्ष बाळाची काय मस्ती चालू आहे. तर मागे बसून ही मस्त लेस त्याने काढलेली आहे, आणि इकडे पण त्याचं ना एक एक गिफ्ट उचलून पळायचं चालू होतं. पापडे तिथे नाही घेऊन जायचे ना, कुठे घेऊन चालला तू, कुठे घेऊन चालला? नाही ते नाही न्यायचं, मामाचं आहे ना, कोणाचं आहे, मामीचं आहे ना, मामीसाठी आणलंय ना, हा मामीला द्यायचं आहे ना. बघ तो कसा खुश होतोय. आणि इकडे आण. किती गोंधळ घालताय रे बाबा. नजर हटी, दुर्घटना घटी. काय रे काय इकडे ना ज्या काही गोल्डच्या वस्तू ब्राईडसाठी आणल्या होत्या ना त्या एक एक करून आम्ही बघत होतो. तर सगळ्यात आधी जी नथ होती ना ती नाजूक अशी खूप सुंदर होती, आणि त्यानंतर ही जी रिंग आहे ही नवरीची रिंग आमच्याकडे आहे आणि नवरदेवाची त्यांच्याकडे. तर ही पण कपल रिंग जी मिळते तशी घेतली होती. आणि ह्या ज्या साड्या आहेत त्या एक्सचेंज करण्यासाठी ज्या आहेत म्हणजे नवरीच्या साईडला द्यायला त्या आहेत. आणि सगळेजण असं सगळ्या वस्तू इकडे बघताय. त्यानंतर इकडे जे काही शृंगार पेटीमधलं साहित्य आहे ते आम्ही बघत होतो. तर हे सगळं आंटीने चॉईस करून आणलेलं आहे. ह्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्याच गोष्टी खूप सुंदर आहेत. आणि मग इकडे ज्या साखळ्या ब्राईडसाठी आणलेल्या होत्या त्या बघितल्या, आणि या इयरिंग्स पण. आणि त्यानंतर ना हा जो छल्ला आहे हा दीदीने ब्राईडला गिफ्ट देण्यासाठी आणलेला आहे, आणि आमच्या दादाने म्हणजे नवरदेवाने ब्राईडसाठी मोबाईल गिफ्टमध्ये आणलेला आहे. आता तो तर पॅकिंग होता, आणि जो डबा नक्ष घेऊन पळत होता त्यात मोबाईल होता. तर अशा सगळ्या वस्तू बघितल्याच्या नंतर मग जे काही थोडीफार पॅकिंग बाकी होती ती केली, आणि अशी आमची एंगेजमेंटची जी एक दिवस आधीची तयारी आहे ती कंप्लीट झाली. चला बाय बाय बाय. ते गेमचं काय झालं ते दे ना मला, ते देऊन दे ना, मी बघते घरी जाऊन काय. हाँ इधर सोए हुए लोग देखो. जाओ दादू येते का. हे तू आणलेले आहेत ना. आणि अगदी जायच्या टायमाला मला आठवलं की नवरदेवाच्या हातावर तर मेहंदीच नाही काढलेली, तर थोडीशी शगुनची मेहंदी ही हातावर असली पाहिजे. पण मुलांना तर काय आवडत नाही, पण तरी त्याला म्हटलं की थोडंसं नाव लिहून घे एक शगुन म्हणून फक्त. तर तो पण नाहीच म्हणत होता मेहंदी काढायला, पण मग मी जरा फोर्स केला आणि मग असा हार्टमध्ये वहिनीचं जे नाव आहे ते लिहिलं. आता हार्ट काढताना पण इकडे सगळ्यांची गडबड चालू होती, आणि त्यामध्ये हार्ट जरा छोटंसं होऊन गेलं, आणि त्यानंतर मग ते नाव त्यात काही मावत नव्हतं. मग ते परत पुसून पुन्हा ते नाव टाकलं, आणि अशी छोटीशी मेहंदी दादाच्या हातावर काढली. तर इकडे जे आहे तो बाकीचा गोंधळ तर चालूच आहे. मम्मी माझी सिल्वर साडी आहे, नवरीला फोटो टाकते ना, दाखव रे जरा असं. सगळे तयार आहे एंगेजमेंट साठी. मी हा तू पण. आजी काय समजलं मी काय करू. इकडे यस यस यस.
कशा कर कशा असं कर. अच्छा तर हा जो काही गोंधळ आहे ना तो एंगेजमेंट झाल्याशिवाय काही बंद होणार नाहीये. तर आता मी माझ्या घरी चाललेली आहे आणि पप्पा टिनू सनी माझ्यासोबत झोपायला येत आहे आणि बाकीचे जण इकडे झोपतायत. तर चला आपण या व्लॉगला उद्या कंटिन्यू करू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज एंगेजमेंटची सकाळ आहे आणि बाकीचे जण तिकडे झोपलेले होते, बाकी इथे आले. तर आता मला त्यांच्यासाठी नाश्ता चहा वगैरे ते सगळं करायचं आहे आणि त्यानंतर मग माझी तयारी करायची आणि मग तिकडे जायचं आहे. तर मेकअप वगैरे मी काय बाहेर नाही करणार आहे, घरीच करणार आहे. आणि टिनू पण आली तर आम्ही दोघी एकमेकांचा हेल्प करून देऊ थोडीशी हेअरस्टाईल वगैरे करायला. आणि बाकीच्या वस्तू तर माझ्याकडे आहेच. तर चला आता मी नाश्ता आणि चहा बनवते. तर इकडे अजून कोणी उठलेलं नव्हतं तर मी माझा एकटीचा चहा ठेवून घेतला आणि सकाळचा मस्त असा चहा घेतला. आणि मग त्यानंतर आहे ना म्हटलं सगळे उठताय तोपर्यंत नाश्ता बनवून घेऊ. तर नाश्त्यामध्ये मला पोहे बनवायचे होते. तर म्हटलं नाश्ता बनवून ठेवून देऊ, मग एक एक उठल्यानंतर त्यांचं चहा पाणी होत राहील आणि नाश्ता पण तयार राहील, तर पटकन सगळ्या गोष्टी होतील. तर इकडे मस्त असे पोहे बनवून घेतले आणि सनीन ते वरती झोपलेले होते तर त्यांना उठवायला गेली. अरे सनी उठ पटकन. ते फ्रेश होत होते तोपर्यंत ना इकडे हेअर्स मी स्ट्रेट करून घेतले. यानंतर मेकअप करायचा आहे, हेअरस्टाईल करायची आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्या ऑर्गेन्झा फॅब्रिकची साडी वेअर करायची आहे. असं सगळं आहे. माझे हेअर्स ना दिवसेंदिवस खूप रफ होत चालले, नाहीतर आधी खूप सिल्की सॉफ्ट असे होते आणि त्यामुळे मला आधी स्ट्रेटनिंगची पण नीड नसायची, पण आता लागते. त्यानंतर ना ही जी साडी मला वेअर करायची होती ना ती अशी कधीची फोल्ड करून ठेवली होती, त्याच्यामुळे ज्या फोल्डच्या जागेवर आहे ना छोट्या छोट्या अशा लाईन्स दिसत होत्या. तर लास्ट मिनिटला मग त्याला सेट करून घेतलं. आणि हे एकतर फॅब्रिक असं आहे की भीती पण वाटत होती की कपडा जळून न जावं वगैरे, तर खूप हळूहळू हलक्या हाताने त्याला सगळं प्रेस केलं आणि मग त्यानंतर आहे ना साडी वेअर केली. आता माझी बाकीची तयारी झाली आहे, हेअरस्टाईल झाली, साडी वेअर करून झालेली आहे आणि प्लेटिंग करायला ना खूप असा वेळ लागलेला आहे. तर मम्मींनी मला बाकीची हेल्प केली आणि टिनूने पण हेल्प केली हेअरस्टाईलसाठी. त्याच्यानंतर तिची पण इकडे साईड बाय साईड तयारी चालू होती आणि माझी पण चालू होती. तर थोडासा आय मेकअप मी इकडे करते. तर जास्त मला काय आय मेकअप वगैरे आवडत नाही, पण म्हटलं आज करूया. तर बाकीची जी काही तयारी होती तो व्हिडिओ घेण्यासाठी काही वेळ नाही मिळाला, कारण की आम्हाला बरीच घाई अशी झाली होती. तर त्यामुळे मग आता या व्लॉगला मी इथेच एंड करते आणि माझा जो लुक असेल तो मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये दाखवते. आणि एंगेजमेंटचा व्लॉग बघण्यासाठी स्टे ट्यून. तर चला भेटूया एका नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.